नमस्कार मंडळी. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचं शौर्य, त्यांचा पराक्रम हे सगळं आपल्या रक्तात भिनलेलं आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की महाराजांना एक थोरले बंधू होते आणि त्यांचं शौर्य महाराजांपेक्षा तसूभरही कमी नव्हतं. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. छत्रपती शिवाजी महाराजांना एक मोठे भाऊ होते, ज्यांचा पराक्रम, ज्यांची शौर्यगाथा इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवून गेली आहे. चला तर मग आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे हेच थोरले बंधू शूरवीर संभाजीराजे यांच्या पराक्रमाचा हाच अपरिचित इतिहास जाणून घेऊया. तर हे संभाजीराजे म्हणजे शहाजीराजे आणि जिजाऊ माँसाहेब यांचे ज्येष्ठ पुत्र. म्हणजेच ते शिवाजी महाराजांपेक्षा सुमारे 6 ते 7 वर्षांनी मोठे होते. म्हणजे बघा, एकाच वेळी दोन ठिकाणी लढा दिला जात होता. एकीकडे महाराष्ट्रात शिवाजी महाराज स्वराज्यासाठी संघर्ष करत होते, तर दुसरीकडे कर्नाटकात संभाजीराजे स्वातंत्र्याचा लढा देत होते. जागा जरी वेगळ्या होत्या, पण ध्येय एकच होतं, स्वराज्य. आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की संभाजीराजांची राजकीय आणि लष्करी कारकीर्द अगदी लहान वयातच सुरू झाली होती, अगदी त्यांचे पुतणे छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणेच. जरा विचार करा, फक्त 8व्या वर्षी 4000 मनसबदार, 9व्या वर्षी एका प्रांताचा महसूल सांभाळण्याची जबाबदारी आणि वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी शायस्तेखानासारख्या बलाढ्य सरदाराचा पराभव. आणि हो, ही घटना शिवाजी महाराजांनी पुण्यावर मारलेल्या प्रसिद्ध छाप्याच्या तब्बल 28 वर्ष आधी घडली होती. म्हणजेच संभाजीराजे हे केवळ नावापुरते सरदार नव्हते, तर ते रणांगणात आपल्या वडिलांच्या बरोबरीने लढणारे एक पराक्रमी योद्धे होते. शहाजीराजांच्या प्रत्येक मोहिमेत त्यांनी एक महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता भोसले घराण्यांची ही वाढती ताकद आदिलशाहीच्या डोळ्यात चांगलीच खुपू लागली होती. आणि मग शहाजीराजांचा प्रभाव कमी करण्यासाठी एक कपटी डाव रचला गेला. आधी मुस्तफा खानाने शहाजीराजांना खोट्या शब्दा आणि वचनं देऊन जिंजीला बोलावून घेतलं आणि मग एका रात्री मेजवानीनंतर राजे गाढ झोपेत असताना त्यांना निशस्त्र अवस्थेत कैद करण्यात आलं. हा एक मोठा विश्वासघात होता. शहाजीराजांना कैद केल्यावर आदिलशाही थांबली नाही, तर त्यांनी एक आणखी मोठी कपटी चाल खेळली. त्यांनी एकाच वेळी शहाजीराजांच्या दोन्ही पराक्रमी मुलांवर हल्ला करण्यासाठी 2 वेगवेगळी सैन्य पाठवली. ही गोष्ट खरंच अविश्वसनीय आहे. एकाच वेळी महाराष्ट्रात पुरंदरवर शिवाजी महाराज फत्तेखानाशी लढत होते, तर कर्नाटकात बंगळूरमध्ये संभाजीराजे आदिलशाही सैन्याला तोंड देत होते. आणि दोघांनीही आपापल्या लढाया जिंकल्या. या 2 भावांच्या विजयांनी आदिलशाही दरबार पुरता हादरून गेला. या विजयांमुळे आदिलशाहीवर दबाव वाढला आणि शहाजीराजांची कैदेतून सुटका झाली खरी, पण शत्रूच्या मनातली द्वेषाची आग काही विझली नाही. आणि याच न शमलेल्या द्वेषानं संभाजीराजांचा घात केला, कनकगिरीच्या वेढ्यात पुन्हा एकदा विश्वासघातानं. आणि हा घात करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तोच अफजल खान होता. हो, ज्याने शहाजीराजांना कैद करण्याच्या कटात साथ दिली होती, त्यानेच संभाजीराजांचा कपटाने खून केला. आणि याच खुनाचा बदला घेण्यासाठी माँसाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांकडनं वचन घेतलं, जे त्यांनी पुढे प्रतापगडाच्या पायथ्याशी पूर्णत्वास नेलं. संभाजीराजांचं आयुष्य अकाली संपलं खरं, पण भोसले घराण्यानं त्यांची आठवण मात्र कायम जपली, एका अनोख्या पद्धतीनं. शहाजीराजांनी त्यांच्या मोठ्या भावाच्या स्मरणार्थ आपल्या मुलाचं नाव संभाजी ठेवलं आणि शिवाजी महाराजांनी आपल्या याच पराक्रमी मोठ्या भावाच्या बलिदानाच्या स्मरणार्थ आपल्या पहिल्या मुलाचं नाव संभाजी ठेवलं. संभाजी हे नाव केवळ एक नाव राहिलं नाही, तर ते भावाच्या शौर्याचं, बलिदानाचं आणि आदराचं प्रतीक बनलं. आजही त्यांची समाधी कर्नाटकातल्या कनकगिरीत उभी आहे, एका महान वीराच्या शौर्याची साक्षी देत. पण प्रश्न हा आहे की आपल्यापैकी किती जणांना या वीराची ही गाथा माहिती आहे? ही सगळी कथा ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच की संभाजीराजांसारखे असे कित्येक तरी शूरवीर आहेत, ज्यांचं बलिदान, ज्यांचं कर्तृत्व इतिहासाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला सारलं गेलंय. यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. संभाजीराजांची ही शौर्यगाथा आपल्या सर्वांना कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या माहितीत असेच काही विस्मृतीत गेलेले वीर असतील तर त्यांच्याबद्दलही आम्हाला कळवा. इतिहासातील अशाच अनेक अज्ञात कथा जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात एका नव्या शौर्यगाथेसोबत. धन्यवाद.